माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना जामीन मिळाला आहे, पण 10 दिवसांची त्याला स्थगिती देण्यात आली। या संदर्भात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहेत। काय सांगा, अखेर जामीन मिळाला आहे, पण 10 दिवसाची पुन्हा स्थगिती देण्यात आली आहे। एकतर ईडी आणि सीबीआयकडनं जे आरोपपत्र देशमुख साहेबांच्या विरोधात दिलं गेलं होतं, नाहीतर लोकांमध्ये जे सांगण्यात आलं होतं ते 100 कोटीचं होतं। पण आज युक्तिवाद आणि कोर्टामध्ये जेव्हा पेपर दाखल करायची वेळ आली तेव्हा काही लाखातच ती गोष्ट आहे। म्हणजे कदाचित बातम्या होण्यासाठी 100 कोटी, पण जेव्हा अखेरीस तुम्हाला कागदपत्र द्यावे लागतात तुम्ही लाखात त्या ठिकाणी गोष्टी करता। हा युक्तिवाद जेव्हा मांडला जात होता देशमुख साहेबांच्या वतीने, तेव्हा तारीख पे तारीख त्या ठिकाणी मिळत होती। कदाचित काही कारणं असतील त्यामुळे कोर्टाला वेळ त्या ठिकाणी देता आली नाही, पण शेवटी वेळ जेव्हा मिळाली युक्तिवाद त्या ठिकाणी झाला आणि आता त्यांना बेल ही मिळालेली आहे। स्थगिती 10 दिवसाची आहे, पण ती एक लीगल प्रोसिजर आहे, प्रक्रिया आहे। त्यामुळे 10 दिवसानंतर त्यांना आज जी मेल ग्रांट झालेली आहे ती मेल आणि ते सगळ्या लोकांबरोबर त्या ठिकाणी असतील, कुटुंबाबरोबर असतील। आरोग्याची अतिशय परिस्थिती हलाखीची असतानासुद्धा ते त्या ठिकाणी राहिलेत। त्यांच्या कुटुंबावर खूप मोठ्या प्रमाणे अन्याय त्या ठिकाणी झालेला आहे, कुटुंब चिंतित आहे, पण तरीसुद्धा न्यायदेवतेवर आमचा जो विश्वास होता आज त्या ठिकाणी तो विश्वास सार्थ ठरला असं माझं व्यक्तिगत मत आहे। हे दुसरीकडं ग्रामपंचायत निवडणुका चालू आहे आणि यामध्येच आता नितेश राणेंनी एक वक्तव्य केलं आहे की जर माझ्या विचारांचा सरपंच निवडून दिला नाही तर मी निधीच देणार नाही, अशा प्रकारची धमकीच दिली आहे। कसं आहे, मी त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही, पण ही प्रवृत्ती आणि हा विचार भाजपचा विचार आहे। त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी असे नेते त्या ठिकाणी आहेत ते अशा पद्धतीनेच वागणार आहेत। म्हणून तर लोकांना त्या ठिकाणी आम्ही विनंती करत आहोत की अशा विचाराला थरा देऊन चालणार नाही। हाच तो विचार जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातले त्यांच्याच विचाराचे लोक जेव्हा बोलत होते तेव्हा हे सगळे लोक शांत बसले होते। महाराष्ट्रावर महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय त्या ठिकाणी पुढे असताना, महाराष्ट्राच्या विरोधात लोक बोलत असताना, फक्त इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून कर्नाटक असेल, गुजरात असेल, हे जेव्हा महाराष्ट्रातले प्रोजेक्ट नाही तर जमिनी घेण्याचा विषय त्या ठिकाणी करतात, हेच लोक याच विचारायचे तेव्हा शांत बसले। आता ते धमकी देत असले तरी तो त्यांचा व्यक्तिगत विषय, पण मी व्यक्तिगत त्या ठिकाणी बोलणार नाही। सगळ्यांचीच ही परिस्थिती आहे त्या विचाराच्या लोकांची, असं माझं प्रामाणिक मत आहे। निर्भया पथकाच्या गाड्या ज्या आहे त्या आता कुठेतरी पोलिसांना आपल्या मंत्र्यांना वापरण्यात आलेल्या आहे, आमदारांना दिलेल्या आहे। हे सरकार लोकांच्या हितासाठी चालतं का 40 आमदारासाठी हे याच्यावरनं आपल्याला कळतं। निर्भया पथकासाठी असणाऱ्या ज्या गाड्यात त्या या 40 आमदारांना त्या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन म्हणून दिलेल्या आहेत। निर्भया पथकाच्या गाड्या ह्या महिलांसाठी असतात, महिलांच्या सुरक्षतेसाठी असतात, पण प्रत्येक आमदाराला 5 पोलीस, घरी 2 पोलीस, ठीक आहे, त्यांना सिक्युरिटीला अडचण असेल तर त्या बाबतीतला विचार व्हावा, पण 6 महिने झाले तरी तेवढंच प्रोटेक्शन। आणि महिलांच्या सुरक्षतेचं काय? आपण शक्ती कायदा देशमुख साहेब जेव्हा होम मिनिस्टर होते तेव्हा विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने पास केला, केंद्रात गेला आणि छोटासा विषय त्या ठिकाणी काढून ते परत कायदा पाठवून दिला। तुम्ही निर्भयाचा पैसा तर वापरतातच या 40 आमदारांसाठी, त्याच्याचबरोबर शक्ती कायदा जो महिलांसाठी आपण आणला होता तो त्या ठिकाणी केंद्राने पास केलेला नाही। आता तुमच्याच विचाराचं सरकार केंद्रामध्ये राज्यामध्ये आहे, मग हा कायदा पास करायला तुम्हाला काय हरकत आहे? त्यामुळे हे लोकांचा विचार न करता सत्ता कशी टिकेल यासाठी हे सगळे प्रयत्न करतात, असं सगळ्यांचंच मत आहे। आज जो आपला कार्यक्रम आयोजित केला, महिलांना बचत गटामार्फत कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे। किती कर्ज वाटप आहे दोन्ही तालुक्यांमुळे आणि कसा फायदा महिलांना होणार आहे? आत्तापर्यंत 4.5 कोटी निधी हा आपण बँक, पतपिढ्या या माध्यमातून महिलांच्या हातामध्ये त्यांच्या बचत गटाला त्यांचा व्यवसाय त्या ठिकाणी चालू व्हावा, त्यातून त्यांचं घर चालावं यासाठी आम्ही मदत त्या ठिकाणी केलेली आहे। आज आपण 70 मशीन ज्याची किंमत 2.5 ते 1.5 लाख अशा 2 प्रकारचे या ठिकाणी मशीन आहेत, त्या सरकारी योजना बँकेच्या मदतीने म्हणजे KVIC असेल, तसंच इतर काही सगळ्या संस्था असतील आणि बँक यांच्या मदतीने त्या ठिकाणी आपण आज दिलेल्या आहेत। त्याच्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये कदाचित 7 दिवसामध्ये सगळ्यात जास्त आणि ते सुद्धा कमी वेळेमध्ये जनधन अकाउंट कुठं काढले असतील तर आदरणीय पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत जामखेडमध्ये आपण काढलेले आहेत। 14,500 जनधन अकाउंट आपण काढलेले आहेत। तसंच प्रधानमंत्री विमा योजनेच्या अंतर्गत आम्ही सर्वांनी मिळून पहिला प्रीमियम त्या ठिकाणी भरलेला आहे, त्याला 15,000 महिलांना आपण
इन्शुरन्स आज चालू त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्याचबरोबर आरोग्याचं शिबिरसुद्धा या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे अशा विविध सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला असतील, युवक असतील, शेतकरी असतील, थोर व्यक्ती असतील ह्यांच्यासाठी आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी कार्य करत आहोत. नक्कीच कॅमेरामन सुशांत रावसह कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर.